महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून जनसामान्यात लोकनेता आणि कामाचा माणूस अशी वेगळी छाप निर्माण केलेल्या दादांच्या जाण्याने सर्वसामान्य जनतेपासून राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत अशा सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर माथेरान शहरातील विविध सामाजिक संस्था, राजकीय तसेच व्यापारी संघटनांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज दिनांक 2 रोजी शोक सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी माथेरानकरांच्या वतीने प्रथम नागरिक चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। उपस्थितांपैकी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार, उपनगराध्यक्ष संतोष शेलार, रत्नदीप प्रधान यांच्यासह अनेकांनी गुलाब पुष्प अर्पण करून दादांना आदरांजली वाहिली। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अजय सावंत, उभाटा शहर प्रमुख कुलदीप जाधव, शिवसेना शहर प्रमुख मनोज खेडकर, वसंत कदम, श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, प्रकाश सुतार, गटनेते शिवाजी शिंदे, नगरसेविका रिजवाना शेख तसेच चंद्रकांत काळे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना अजितदादांच्या रूपात महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून असा नेता होणे नाही अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार, माथेरान।